काय तुम्हाला सुद्धा कांद्याची पात आवडत नाही आणि कांद्याच्या पातीचं नाव घेताच तुम्ही ती खात सुद्धा नाही? तर चला मग आज आपण त्याच कांद्याच्या पातीला एकदम चमचमीत असे बनवू की जे न खाणारे सुद्धा आवडीने खातील. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. हरभऱ्याची डाळ वापरून चमचमीत अशी कांद्याची पात बनवण्यासाठी येथे मी पाव वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. आता आपण ही हरभऱ्याची डाळ एकदम स्वच्छ अशी धुवून घेऊ व आता आपण या डाळीला 2 तास भिजवून घेऊ. 2 तासानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली हरभऱ्याची डाळ चांगल्या प्रकारे भिजली गेली आहे. आता आपण या डाळीतील सर्व पाणी काढून घेऊ. आता कांद्याची पात बनवण्यासाठी इथे मी कांद्याची पात घेतली आहे. कांद्याची पात मी एकदम स्वच्छ अशी निवडून घेतली आहे. आता आपण ही कांद्याची पात एकदम बारीक अशी कट करून घेऊ. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण कांद्याची पात एकदम बारीक अशी कट करून घेणार आहोत. आपली कांद्याची पात एकदम बारीक अशी कट करून झाल्यानंतर आता आपण कांद्याच्या पातीसोबत येणारा पातीचा कांदा एकदम बारीक असा कट करून घेणार आहोत. याआधी सुद्धा मी कांद्याच्या पातीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आता आपली भाजीसाठी लागणारी संपूर्ण कांद्याची पात एकदम बारीक अशी कट करून झाली आहे. आता आपण भाजी बनवण्यास घेऊ. भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल एकदम चांगल्या प्रकारे कडकडीत असे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे व कट करून घेतलेला पातीचा कांदा टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. पातीचा कांदा 2 मिनिटं चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1/2 टीस्पून हिंग व भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ टाकून घेणार आहोत. हिंग व हरभऱ्याची डाळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 5 मिनिटांपर्यंत हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ. जर तुम्हा सर्वांना माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 5 मिनिटांनंतर आता आपली हरभऱ्याची डाळ चांगल्या प्रकारे तळली गेली आहे. आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेली कांद्याची पात टाकून घेणार आहोत. कांद्याची पात टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण न ठेवता ही कांद्याची पात चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपली कांद्याची पात चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे. आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण अजून या कांद्याच्या पातीला 5 मिनिटं चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटांनंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या कांद्याच्या पातीमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. याआधी सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे की कोणत्याही प्रकारची पालेभाजी करताना त्यामध्ये मिठाचा वापर सर्वात शेवटी करावा, कारण पालेभाजी दिसताना खूप जास्त प्रमाणात दिसते व शिजल्यानंतर त्याचे प्रमाण कमी होते. आता मीठ टाकून झाल्यानंतर अजून 2 मिनिटं आपण ही भाजी चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ.
2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे। आता आपण आपली डाळ चांगल्या प्रकारे शिजली आहे का एकदा चेक करून घेऊ। आता आपली हरभऱ्याची डाळसुद्धा चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। गरमागरम भाकरीसोबत ही हरभऱ्याची डाळ वापरून केलेली कांद्याची पात एकदा नक्की ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।